तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील जामोद परिसरात गावठी दारूची खुलेआम विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार MCN न्यूज मराठीच्या एक्सक्लुझिव्ह स्टिंग ऑपरेशन मधून उघड झाला आहे। पुणे जिल्ह्यात विषारी दारू प्रकरणात अनेकांचे बळी गेल्यानंतर राज्यभर अवैध दारू विक्रेत्यांविरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत। मात्र जामोद परिसरात मात्र या आदेशांचा कोणताही धाक नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। MCN न्यूजच्या प्रतिनिधींनी ग्राहक बनून संबंधित व्यक्तींशी संपर्क साधला असता गावठी दारू सहज उपलब्ध करून दिली जात असल्याचे समोर आले आहे। या संपूर्ण व्यवहाराचे चित्रीकरण आमच्या गुप्त कॅमेऱ्यात कैद झाले आहे। विशेष म्हणजे दारू विक्री करताना कोणतीही भीती किंवा लपवाछपवी दिसून आली नाही। स्थानिक नागरिकांच्या मते परिसरात दिवसरात्र गावठी दारूची विक्री सुरू असून अनेक तरुण व्यसनाधीन होत आहेत। संबंधित यंत्रणांना याबाबत माहिती असतानाही प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। पुण्यासारखी दुर्दैवी घटना ताजी असताना जामोद परिसरात अवैध आणि संभाव्यतः जीवघेण्या दारूची विक्री सुरू राहणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते। अशा या दारूमुळे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीविताला मोठा धोका निर्माण होऊ शकतो। MCN न्यूज मराठीच्या या स्टिंग ऑपरेशनमुळे जामोद परिसरातील अवैध दारू विक्रीचे वास्तव समोर आले आहे। आता या प्रकरणाची दखल घेऊन पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग संबंधितांवर कठोर कारवाई करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। कॅमेरामॅन संजय दांडगेसह संपादक राजीव वाढे, जळगाव। ते आमची पाहुणी आहे ना, ते ठेवल्याचा हे भेटत नाही। आम्ही आले चांगलं शिकत आहे। तो म्हणे की त्या जामोदमध्ये होता, तो म्हणजे नवसागर असते का असं, म्हटलं काय का तू उन्हाळ्याची काही घेऊ तू त्याची किती अर्धी घेतो ते मध्ये भरले ते 4 होऊन जातात ते बरोबर का हो 3 ह्याच्यात बसतात तर मग गुरुवार तुम्ही आणि जळगाव आमची पायथे बोराळ धरणं टाकते 4 घेऊन घरी किती भोजना काय करते आपल्या दोस्त तू अर्धे किती आहे अर्धे किती आहे तू अर्धा एवढं इकडे अर्धे घेऊन तुझं टाकते काय तुला वाटेल तो घे काय रमेशला शिकायचं आहे पुरी घे इतर काढतो अभि काय जायचं